Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Welcome back student. Today we are going to discuss and learn explanation of the call of soil, a scent of rice part 2. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की आपली मुंबईमधली IT या क्षेत्रातली नोकरी सोडून लेखक व्यंकट अय्यर हा शेतीकडे कशा पद्धतीने वळाला आणि पहिलं मुगाचं उत्पादन त्यानं कसं घेतलं. याच्यानंतर द सेंट ऑफ राईस या पार्टमध्ये आपण पाहिलं की त्याला स्थानिक अशा पद्धतीचा भाताची लागण करायची होती. त्यावेळेला त्याला कसबाई या पारंपरिक आणि स्थानिक तांदळाबद्दल समजलेलं होतं आणि याचा शोध सुरू झाल्यानंतर पहिल्या 2 प्रयत्नामध्ये तो अयशस्वी झालेला होता. एक स्थानिक लोकांनासुद्धा या तांदळाबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर त्यानं सरकारी दप्तरीसुद्धा याची चौकशी केली असता याच्याबद्दल कोणतीही नोंद त्याच्याकडे नव्हती. परंतु लेखकानं ठरवलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कसबाई या पारंपरिक जो अत्यंत सुगंधित आहे अशा तांदळाचाच आपण शेती करायची. यासाठी त्यानं आपला 3रा प्रयत्न चालू केला. प्लीज सी. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडल ॲट कासा विच बायज द राईस फ्रॉम द आदिवासी विलेजेस ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. यावेळेला आदिवासी महामंडळ जे कासा या ठिकाणी आहे ते आदिवासी गावामधल्या लोकांच्याकडून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांचा तांदूळ विकत घेतात. कसबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. परंतु आदिवासी लोकांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडं कसबाई नावाचा तांदूळ नव्हताच. अ गुड इंडिकेशन वाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोअर. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकग्नाइज द राईस. सो इफ यू ग्रीव इट you would not be able to sell it. However, the officer in charge here had more knowledge of rice and did remember Kasbai being sold him a few years ago. परंतु या 3ऱ्या शोध कार्यामध्ये लेखकाला काही सकारात्मक गोष्टी कळाल्या की अलीकडच्या काळामध्ये इथले लोक कसबाई प्रकारचा तांदूळ याची शेती करत नाहीत, कारण तो मार्केटमध्ये कुठेही विकला जात नाही. आणि त्याचबरोबर तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यानं सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीचा म्हणजेच कसबाई तांदूळ हा काही वर्षापूर्वी विकला जात होता. सो वेन आय इन धानीवारी गावाचं नाव आहे, बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देव हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन wearing a cap sitting outside his house on a charpoy. An ex-serpent of the village. He had acres of land, a huge house, a large family. After exchanging the usual pleasantries, we came to the topic of Kasbai. The mere mention of Kasbai and Devhanda drifted into the past. व्यंकट अय्यर सांगतात पहा, जेव्हा ते धानीवारी या गावामध्ये होते ते आणि बबन देवहांडा यांचा शोध घेत होते. आता देवहांडा हे कोण आहेत? एक वयोवृद्ध व्यक्ती ज्याच्या डोक्यावरती कॅप आहे आणि जो व्यक्ती आपल्या घराच्या बाहेर चारपाईवरती बसलेला आहे ते एका गावाचे माजी सरपंच होते आणि अत्यंत मोठ्या कुटुंबामध्ये राहणारे आणि ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे. जेव्हा त्यांच्याजवळ ते पोचले, इतर विषय काढत असताना जेव्हा कसबाई हा शब्द उच्चारल्यानंतर या कसबाईच्या आठवणीने त्यांना भूतकाळात घेऊन गेले. म्हणजे कदाचित कसबाई या तांदळाबद्दल देवहांडा यांना माहिती असावी. His eyes turned dreamy, and with a tremble his voice, he told us how the entire village at one time grew only Kasbai. त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न दिसत होती. त्यांचा आवाज थोडासा थरथरत होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की संपूर्ण गावामध्ये एकेकाळी कसा कसबाई हा तांदूळ घेतला जात होता, हे भात घेतलं जात होतं. He said, there was a time when people passing our village during a lunch time would be forced to stop and ask for a meal. एक वेळ अशी होती की दुपारच्या वेळेला जेवणाच्या प्रसंगी लोक रस्त्यावरनं जात असताना थांबायची आणि जेवणासंदर्भात विचारायची. Such was a alluring aroma of Kasbai.
म्हणजे अशा प्रकारचा हा तांदळाचा सुवास होता की रस्त्यावरचा वाटसरूसुद्धा जेवणासंदर्भात माहिती घ्यायचा. द एंटायर एरिया वूड हॅव दिस हेडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. या संपूर्ण भागामध्ये या तांदळाचा एकच सुगंध पसरलेला असायचा, ज्या वेळेला प्रत्येक घरामध्ये कसबाई नावाचा तांदूळ किंवा भात शिजवला जायचा. टुडे ही सेड नो वन ग्रीव कसबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोईंग द न्यू हायब्रीड व्हरायटीज. आज परिस्थिती अशी आहे की या भागामध्ये कुणीही कसबाई भात घेत नाही. प्रत्येकजण आता हायब्रीड वाणाकडे किंवा जातीकडे वळालेले आहेत. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट धिस राईस दॅट वॉज सो इन स्पीड. देवहंडा सांगतात की स्वतःला सुद्धा त्यांना या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करावं लागत आहे आणि अशा प्रकारचा तांदूळ खात असताना त्यांना अत्यंत वाईट निराश वाटत आहे. विथ द ॲडव्हंट ऑफ इरिगेशन फार्मर वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड कसबाई बिंग अ लाँग ड्युरेशन राईस was replaced by the shorter duration hybrids so that the harvest could be done earlier. This ensured that the farmers could take up a second crop. कसबाई हा प्रकार नामशेष का होत गेला पहा, किंवा लोकांनी तो करणं का बंद केला? ज्या वेळेला इरिगेशन किंवा पाण्याच्या सोयी उपलब्ध झाल्या त्यावेळेला लोकांना दुसऱ्या पिकाची सुद्धा ओढ लागली आणि कसबाई हा त्या तुलनेमध्ये अधिक कालावधी घेणारा पीक होतं. त्यामुळं छोट्या कालावधीमध्ये पिकणारे जे भात होते त्याची लागवड लोकांनी करायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांना भाताबरोबर दुसरंसुद्धा पीक एकाच हंगामामध्ये घेता येईल. आय आस्क्ड वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रीड. नो वन फोर्स हिम टू डिड दे. ही स्माइल्ड अँड रिप्लाय दॅट their fields did not have fence, and once the harvest was over, cattle were released into the fields. If my fields alone has kasbai, it will be a treat for the cattle, he explained. लेखकानं त्यांना विचारलं की तुम्ही अशा हायब्रीड तांदळावरती असमाधानी आहात तर तुम्हाला कुणी याच्याबद्दल सक्ती केलेली आहे का? म्हणजेच लेखकाला असं म्हणायचं होतं की तुम्ही कसबाई तांदूळाची लागवड का केली नाही. याच्यावरती त्याने हसत उत्तर दिलं आणि ते म्हणाले की आमच्या गावामध्ये कुठल्याही शेताला कुंपणं नाही आहेत आणि ज्या वेळेला सुगीचे दिवस असायचे पूर्वीच्या काळी त्यावेळेला कसबाई तांदूळ म्हणजे जनावरांसाठी एखाद्या पार्टीसारखं होतं आणि आज जर मी एकट्यानेच कसबाई तांदूळ केलं तर ही पार्टी जनावरांसाठी पुन्हा एकदा होईल, म्हणजे त्यांना आयता चारा या ठिकाणी उपलब्ध होईल. समटाईम्स वी हॅव फॉल इन द लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. त्याने अत्यंत शून्य भावनेनं सांगितलं, कधी कधी आपल्याला समाजाबरोबर जावं लागतं. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स. त्यांनी सांगितलं की हायब्रिड जातीचे जे वाण आहेत त्यांना अधिक पाणी, अधिक खतं आणि अधिक कीटकनाशक लागतात. ही सेड दॅट yields वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड रिड्यूस्ड अ लॉट. आमची शेती पूर्वी अत्यंत चांगली आणि सुपीक होती, परंतु अलीकडच्या हायब्रिड्समुळं आता त्याचा कस आणि पोत हा खराब होत गेलेला आहे. बिसाइड्स he said that each year they had increased the quantity of area and pesticides they used. प्रत्येक वर्ष या ठिकाणी शेतीमध्ये वाढ होत आहे, उत्पन्नामध्ये वाढ होत आहे, तशीच कीटकनाशकाच्या वापरामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते. It was as if the newer hybrids had an insatiable appetite for chemical. He told us that even when there were flash flood in the 60s, Kasbai had stood its ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had reduced. त्यांनी आणखीन एक आठवण सांगितली की ते म्हणत होते की हायब्रिड खाल्ल्यामुळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये अत्यंत घातक असं विषसुद्धा जात आहे. ते म्हणाले की पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कसबाई तांदूळ हा तग धरून राहत होता, कधीही तो खाली पडत नव्हता.
एका आठवणीमध्ये ते बोलले की जेव्हा पूर्ण पूर ओसरलेला होता त्यावेळेला सुद्धा हा कसबाई तांदूळ आहे तसा खडा होता किंवा उभा होता. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस, बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रूड. त्यांनी सांगितलं की अशा ताकदीचा तो भात होता, अखंड पुरामध्ये सुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये होता, परंतु बघा आम्ही सर्व माणसांनी मिळून काय केलं, अशा पद्धतीचे अत्यंत दैनंदिन उद्गार त्यांनी काढलेले होते. ॲज ही वेंट ऑफ रिमेनिसिंग अबाउट द राईस, आपल्या भूतकाळामधल्या भातासंदर्भातल्या आठवणीमध्ये रमत असताना वी जेंटली गायडेड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर व्हिजिट, द कसबाई सीड्स. He was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of कसबाई. अत्यंत सौम्यपणे परत त्यांना मूळ विषयावरती आणलं की आम्ही या ठिकाणी कशासाठी भेट दिली आहे, ती म्हणजे कसबाई या तांदूळ संदर्भात आम्हाला ज्या बिया हव्या होत्या. याच्यावरती त्यांनी अत्यंत खात्रीपूर्वक सांगितलं की या भागामध्ये कुठेही कसबाईच्या बिया किंवा सीड्स उपलब्ध नाही आहेत. अकॉर्डिंग टू हुईम, त्यांच्या मतानुसार ओनली पीपल हू स्टील ग्रीव इट वेअर आदिवासीज इन हॅम्लेट ॲट द फुटहिल्स ऑफ माउंटेन्स इन द नेक्स्ट विलेज आसारवारी. त्यांच्या मतानुसार या ठिकाणी पुढच्याच गावामध्ये आदिवासी लोक जे हॅम्लेट याच्या फुटहिलखाली राहतात, या डोंगराच्या पायथ्याशी आहेत, ते गाव आहे आसारवारी. या ठिकाणी कदाचित ते लोक या भाताची लागण करत असावीत. वी बिड फेअरवेल टू देवहांडा who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of कसबाई. देवहंडा यांचा आम्ही निरोप घेतला. त्याने आम्हाला सांगितलं की महालक्ष्मी देवी तुम्हाला या बी मिळवण्यामध्ये यश प्राप्त करून देवो, असं म्हटल्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो. इन आसारवारी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. ही सेंट द असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. After half hour walk through a thick vegetation, crossing a number of streams and detached scrambling over rocks and gravels, we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. आसारवारी गावात आम्ही सरपंचांना स्थानिक भाषेबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे आम्हाला मदत करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला एक सहाय्यक म्हणून जीवन याला सोबत दिले. आमच्याबरोबर तो डोंगर कडेकपारीमध्ये पाठवले. अर्ध्या तासाने वेगवेगळ्या झाडांच्या मधनं वाटा काढत असंख्य झरे आणि खड्डे ओलांडून आम्ही एका खडकावरनं पुढे गेलो आणि एक गाव आम्हाला भेटलं, ते म्हणजे बोरीपाडा. बोरीपाडाचं प्रथम वर्णन लेखक कशा पद्धतीने करतोय ते बघा. देर वॉज जस्ट 2 ramshackle house in a front of us, and we wondered if this was a right place. A wrinkled old woman sitting before one of the house looked at us with curiosity. आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तीवरती पाहिलं की अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडझड झालेली 2 घरं होती. आम्हाला आश्चर्य वाटलं की या ठिकाणी आपल्याला बिया मिळतील का, खरोखरच हे योग्य प्लेस आहे का. थोडं अंतर गेल्यानंतर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेली एक वयोवृद्ध स्त्री दारामध्ये बसलेली होती आणि आमच्याकडं अत्यंत जिज्ञासेने पाहत होती. ॲज वी अप्रोच्ड हर वी सिग्नल्ड टू द जीवन टू आस्क अ crucial question. She muttered in reply, and we looked at Jeevan for a quick interpretation. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. जीवननं तिला काहीतरी बोलला आणि याच्यावरती तिचं प्रत्युत्तर काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही जीवनकडे मान वळवली, कारण की आम्हाला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता. जीवनच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं आणि तो म्हणाला की होय, तिच्याकडे कसबाईच्या बिया आहेत, परंतु तिला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला या कसबाईच्या बिया का हव्या आहेत. It was a difficult task to keep a straight face, and I had a strong desire to hug her. After a searching for months, we had found a elusive kasbai. We explained to her that we were from Pate nearby and we needed the seeds to grow it. We asked for 10 kilograms of rice. She muttered and scowled.
त्या वयोवृद्ध स्त्रीचा होकार ऐकून आणि तिच्याकडे असणाऱ्या बियांची माहिती ऐकून मला अत्यंत आनंद झाला. जणू काही तिला मिठीत घ्यावं असं मला वाटलं, कारण की एवढ्या महिन्याच्या परिश्रमानंतर आम्हाला अत्यंत अशी चांगली बातमी मिळालेली होती आणि आम्ही हे साध्य केलेलं होतं. आम्ही त्याला सांगितलं की आम्ही जवळच्याच पेठमधून आलेलो आहे आणि आम्हाला या कसबाईच्या बिया लागण करण्यासाठी पाहिजेत किंवा हे भात घेण्यासाठी पाहिजेत. आम्ही तिला 10 किलो भाताच्या बिया मागितल्या. ती काहीतरी पुटपुटली आणि आतमध्ये गेली. जीवन interpreted that she had never heard the Pet village and also did not have a weighing scale. जीवनं असं सांगितलं की तिनं पेठ गाव हे कधीच ऐकलेलं नाही आहे आणि तिला वजन मापही कधी कळत नाही आहे. शी वॉज विलिंग टू गिव्ह अ सीड्स ओनली इन बास्केट. तिला फक्त बिया बास्केटमधूनच द्यायच्या होत्या, तेवढ्यासाठीच ती तयार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. म्हणजे तिला वजन माहिती नसल्याचा अर्थ असा आहे पहा की अत्यंत आदिवासी भागामध्ये हे लोक राहत होते आणि तिचं वजन म्हणजे एक बास्केट होतं. लेखकानं भाताची एक टोपली मागितली. जीवननं आम्हाला सांगितलं काहीतरी पैसे तिला द्या. I handed over a 100 rupees note and for the first time in the last 10 minutes her face broke into smile. She nodded her head in approval. मी 100 रुपयाची नोट दिली आणि शेवटच्या 10 मिनिटात प्रथमच तिच्या चेहऱ्यावरती हसू फुटले. याचा अर्थ त्यानं उभ्या आयुष्यामध्ये कधीही 100ची नोट पाहिली नव्हती. तिनं मंजुरीनं मान हलवली. As we walked back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and the bustle of road or the city, were the real people of India. लेखक सांगतात, हसत हसत त्या वृद्ध स्त्रीला आम्ही मागे सोडले आणि ओसरत चाललेला जो सूर्यास्त होता त्याच्या दिशेनं आम्ही चालू लागलो. मला त्या स्त्रीला मदत करायची होती, परंतु मला अत्यंत आश्चर्य वाटलं. रस्ता किंवा शहराच्या गडबडीपासून अत्यंत दूर अशा आदनात डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ते घर होतं. भारतातील खरेच लोक अशा ठिकाणी राहतात याच्याबद्दल मला आश्चर्य वाटलं. These were the people who still held on the rich biodiversity of our hand, and no one even cared about them. They had never heard about hybrids, fertilizers, or pesticides. They just grew the rice and ate what they got. The old lady we met had probably never left Boripada. Her world was unspoiled by progress, and for once I was grateful for that. बोरीपाड्यामधले हे लोक असे आहे ज्यांनी अजूनही आपल्या जमिनीची समृद्धता, जैवविविधता यांचं पालन केलेलं आहे आणि कोणालाही त्यांची काळजी देखील नव्हती. त्यांनी कधीही संकरित वाण, खते किंवा कीटकनाशके हे ऐकलेलीसुद्धा नव्हती. त्यांनी फक्त त्यांचे भात वाढवलेले होते आणि जे जे काही त्यांनी वाढवलेलं होतं तेच त्यांनी खाल्लेलं होतं. आपण भेटलो त्या वृद्ध बाईने सुद्धा बहुधा कदाचित बोरीपाडा सोडलेला नसावा. प्रगती म्हणजे काय असते हे त्यांच्यापासून अत्यंत लांब होतं, प्रसिद्धीपासून ते दूर होते आणि अशा ह्या अत्यंत अप्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या प्रगत व्यक्तीला मी एकदा भेटलो, त्याबद्दल मी आभारी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं व्यंकट अय्यर सांगतात पहा की आपण एवढी प्रगती केली तरीसुद्धा आपण अप्रगत आहोत. खऱ्याखुऱ्या समृद्ध माणसांची भेट मला बोरीपाडी या ठिकाणी झाली, याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपला 1.3 द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस हा या ठिकाणी एक्सप्लेनेशन पार्ट संपतो. विद्यार्थी मित्र हो, आपण यूट्यूबवरती इयत्ता 11वी व 12वी महाराष्ट्र बोर्ड याचे व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि 11वीचा सेपरेट फोल्डर आपण तयार केलेला आहे, ऑल अबाउट 11th स्टँडर्ड. याच्यामध्ये आपले इयत्ता 11वीचे व्हिडिओज आहेत. या टॉपिकवरती आपल्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. पार्ट 3मध्ये या टॉपिकवरती आधारित टेक्स्टाईल क्वेश्चन्स, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. टिल देन keep watching, keep sharing English with Shirgave sir. Thank you very much. Once again.
Please like, share and subscribe.